अहिल्यानगरमध्ये नॅशनल कबड्डी स्पर्धेचं आयोजन आमच्या जिल्ह्याचे कबड्डीचे फेडरेशनचे सचिव प्राध्यापक शशिकांतजी गाडे सर आणि त्यांची सर्व टीम, देशभरातून उपस्थित असलेले सर्व कबड्डीचे खेळाडू, खरं तर आपल्या शहरामध्ये वाडिया पार्कमध्ये अतिशय नेत्रदीपक असं कबड्डीचे सामने युवकांना पाहण्यासाठी अतिशय ही सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच टीव्ही चॅनलवरून किती देशात 40 ते 50 देशात याचं प्रक्षेपण देखील सुरू आहे आणि 250 प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि मी अशा वेळेस आपल्यामध्ये पोहोचलो आहे की महाराष्ट्राची टीम विरुद्ध दिल्लीची टीम, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई होणार आहे। आपली चेहरा पाहून निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मला देखील आनंद झालेला आहे। अशा एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या फेडरेशनने केलेलं आहे आणि कधी नव्हे ते आपल्या जिल्हावासियांना, हा तरुणांना हा नेत्रदीपक सोहळा आपल्याला पाहता येतोय। निश्चितच आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईन आणि अशा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्राध्यापक शशिकांत गाडे सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। मला वाटतं वाडिया पार्कमध्ये नॅशनल लेवलच्या कदाचित पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। महाराष्ट्रावरच्या अनेक वेळा झाल्या असतील, पण 27 वर्षानंतर नगरमध्ये या स्पर्धा आपल्यासाठी त्यांनी देशभरातून खेचून आणलेल्या आहेत। त्यामुळे जास्त वेळ बोलणं योग्य होणार नाही। तुम्हाला, मला आणि सर्वांना महाराष्ट्राची आणि दिल्लीची लढाई पाहिजे आहे। त्यामुळे मी आमच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या संपूर्ण राज्यभरातून टीम, त्यांची सर्व मॅनेजमेंट, रेफरी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा या फेडरेशनचे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2024 याचा दुसरा दिवस अहिल्यानगर ह्या आपल्या शहरात आज प्रारंभ झाला आणि आज आपण जवळजवळ 20 ते 22 सामने पाहायला मिळाले। जवळजवळ 30 ते 32 राज्याचे व वेगवेगळे युनियन टेरिटरीजचे टीम भारतभरातून आपल्या अहिल्यानगरात आलेले आहेत। आज दिल्ली वर्सेस महाराष्ट्र हा सामना प्रेक्षकांना या सामन्याने खेचून आणला। आज या सामन्याला मोठा प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्राने काल जसं गुजरातला पहिल्या सामन्यात हरवलं, आज दिल्लीला दुसऱ्या स्थानात हरवलं आणि सामनाला भरपूर प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे। नगरमध्ये हा पहिल्यांदा एवढा मोठ्या लेवलवर नॅशनल स्पर्धा होत आहे, यासाठी प्रेक्षक आणि नागरिक याचा आनंद घेत आहेत, याबद्दल अभिमान वाटतो आणि ज्यांनी या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी योगदान दिलं त्या सर्वांचे मी आभार मानतो व धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।